युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे के जन्मदिन पर हुआ चेंबूर में पूजा अभिषेक। महाराष्ट्र के पूर्व मंत्री और शिवसेना यूबीटी के युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे के जन्मदिन पर चेंबूर के युवा सेना की टीम ने साईं बाबा मंदिर में पूजा अभिषेक का आयोजन किया। चेंबूर के विधायक प्रकाश फातर्पेकर ने यह पूजा की और आदित्य ठाकरे की लंबी उम्र की कामना की। आज आदित्य साहेबांचा वाढदिवस आज गुरुवार पण आहे आणि चेंबूरचे प्रसिद्ध असं साईबाबा मंदिर या इथे दीपेश चव्हाण आणि सर्व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून चांगली महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर पण चांगलं काम होण्यासाठी आणि त्यांची कीर्ती जगभर होण्यासाठी आज साईबाबांकडे मागणं करून घेतलंय आणि छानपैकी अभिषेक वगैरे झालेला आहे आणि सर्व युवा सेनेची टीम इथे हजर आहे। आज खरं म्हणजे या युवा सेनेच्या टीमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। आज युवा सेना ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मागे टाकणारं असं काम करतायत आणि असंच शिवसेनेचं काम असंच चालू जाईल हे साई बाबाच्या चरणी मी प्रार्थना करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। आदित्य साहेबांची प्रेरणा घेऊन आदित्य साहेब तर आहेच पण त्यांची प्रेरणा घेऊन ही युवा सेना शिवसैनिक जे आहेत शिवसेनेचे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत। असं नाही की युवा सेना म्हटलं की आज आमच्यापेक्षा जास्त नॉलेज आणि जे त्यांच्या डोक्यातलं जे विचार युथ म्हटलं की त्यांच्या डोक्यातलं जे विचार येत आहेत त्याप्रमाणे आम्हाला सांगतात येऊन भाऊ असं असं करायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे मागे लागलेले असतात आणि त्याप्रमाणे आपण काम करत असतो। आज मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि चेंबूर विधानसभेच्या वतीने सर्वप्रथम आदित्य साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या हातून चांगलं कार्य घडत राहावं यासाठी आज गुरुवार निमित्त युवा सेनेच्या वतीने एक इथे अभिषेक करण्यात आला आहे। त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य घडो आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही एक तरुण म्हणून लोकांपर्यंत चांगला एक काम घेऊन जाऊ त्यासाठी इथे सगळ्यांनी आज अभिषेकचा औचित्य साधून एकत्र आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने आज युवक हा आदित्य साहेबांच्या प्रेरणेने प्रोत्साहित होऊन आज युवा सेनेत इथे प्रत्येकजण काम करतोय आणि आदरणीय आदित्य साहेब हे येणाऱ्या भविष्याचं एक नेतृत्व करतील या अशा अपेक्षेने सगळे युवक एकत्र येतात। खऱ्या अर्थाने सगळ्यांनी विरोधकांनी जेवढं होईल तेवढं त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न केला परंतु एक 32-33 वर्षाचा तरुण काय करू शकतो आणि महाराष्ट्रासाठी एक कसं उदाहरण बनेल हे त्यांनी बाकी महाराष्ट्राला दाखवलेलं आहे। एक मुंबईमध्ये आज तुम्ही चित्र पाहिलं 3 मी तर म्हणे 4 खासदार आपले निवडून आले एक तर दाबलेले आहे परंतु 3 खासदार निवडून आले आणि एक जे आपला तोडग्यासाठी पराभूत झाला त्याच्या अनुषंगाने मुंबईकरांचं जे प्रेम आहे आदित्य साहेबांवरती आणि ठाकरे कुटुंबावरती जे प्रेम आहे ते लोकांनी दाखवून दिलं। आज सन्माननीय आदित्य साहेब आमचे युवा सेना प्रमुख व शिवसेना नेते यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त चेंबूर विधानसभा युवा सेना विभागाधिकारी दीपेश चव्हाण यांनी आज इथे साईबाबा मंदिरमध्ये अभिषेक आयोजित केला होता। तिथे त्या कार्यक्रमास स्थानिक आमदार आमचे प्रकाश फातर्पेकर व सर्व आमचे शाखा प्रमुख असतील इथले युवा सेनेचे पदाधिकारी आले इकडे आणि जे नेतृत्व आदित्य साहेबांनी महाराष्ट्रभर आम्हा युवकांमध्ये जे प्रेरणा आणली आहे की जनतेची कामं सर्वप्रथम करा ते प्रेरणा घेऊन आम्ही आज आदित्य साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या वॉर्डमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही आज नालेसफाई करून घेणार आहोत आणि तिकडे गाळ आहे तो गाळ आम्ही काढून घेणार आहोत। सेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब आज यांचा वाढदिवस त्यांना मी प्रार्थना करतो की आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देऊ आणि त्यांना पुढील राजकारणात त्यांना भरभराटीचं यश देऊ हीच आई जगदंबेची प्रार्थना करतो। विरोधक खूप त्यांच्या पाठी लागलेले खूप पण आदित्य साहेबांनी जी एक कमान सांभाळली होती उद्धव साहेब आजारी असताना जे हा डाव साधला होता त्यांना चोख प्रत्युत्तर आदित्य साहेबांनी
या निवडणुकीतून दिलंय आणि महाविकास आघाडीचे जे बोलत होते 14-15 खासदार येतील, तब्बल 30 खासदार निवडून दिलेले आहेत. हेच आमचं मोठं यश आहे. आणि विधानसभेत सुद्धा उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेनेची पिढी आम्ही प्रचंड प्रमाणात काम करू आणि जास्तीत जास्त आमदार विधानसभेवर निवडून आणू आणि परत आमच्या उद्धव साहेबांना आम्ही जे स्वप्न बघितलेले आहे की त्यांना मुख्यमंत्रीचं स्वप्न बघितलेलं आहे, ते आम्ही मुख्यमंत्रीच्या रूपात त्यांना भेट दिल्याशिवाय राहणार नाही. आज आदित्य साहेबांचा 13 जून आपले बॉस आदित्य साहेब ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त आपल्या चेंबूर विधानसभा युवा सेना अधिकारी दीपक चव्हाण व त्यांच्या सर्व टीमला आपल्या चेंबूरचे लोकप्रिय आमदार यांच्या हस्ते साईबाबाच्या पूर्ण त्यांचं पूजा करण्यात आली आहे. आणि हा दिवस म्हणजे सर्वांचा आनंद, युवा सेनेचा जोशाचा जोश असं तो दिवस आहे 13 जून बोलले. आणि चेंबूर विधानसभे रोज काही ना काही प्रोग्राम चालू राहणार आहे. आणि आदित्य साहेबांच्या वाढदिवसाच्या खूप खूप सर्व चेंबूर विधानसभेतर्फे खूप खूप शुभेच्छा. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.